आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। जर का आता तू माझी मदत केली नाही तर खरंच मला पोलीस बोलवायला लागतील हा। कारण त्या दिवशी पार्टीत तू काय केलंस ते माहिती आहे मला। स्वानंदे लई उठतेस ना, आता अंधारात गायब झालेली कुणाच्या बाला बी कळणार नाही। नाही मॅडम, मी त्या पार्टीत काय बी केलं नाही। हो, मग स्वानंदीच्या रूम मध्ये हवापणाच्या गप्पा मारायला गेला होता? तुम्हाला कसं कळलं मी स्वानंदीच्या खोलीत गेलो होते ते? मला कसं कळलं यापेक्षा मला कळलं हे जास्त इम्पॉर्टंट आहे ना। त्यामुळे गप गुमान तोंडातून ब्र सुद्धा न काढता माझी मदत करायची, कळलं? मी खोलीत गेलो होतो पण ती मला सापडलीच नाही ना। एक मिनिट, सापडली नाही म्हणजे? लाईट्स तूच ऑफ केले होतेस ना? लाईट्स मी लाईट्स घालवल्या मान्य, मी खोलीतही गेलो मान्य, पण त्या रात्री स्वानंदीला मी टच बी केलं नाही। अहो ती खोलीतच नव्हती, कुठून हात लावणार मी तिला? चुप, तू काय केलंस आणि काय नाही केलंस हे ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये। आत्ता जर माझी मदत केली नाहीस ना तर त्या दिवशीच तुझं तिथे असणं सुद्धा उलटवे ना मी तुझ्यावर। मग बस खडी फोडत। काय काम आहे तुमचं? काय हवं ते करतो, पण ही पोलिसांची लपडी माझ्या मागे लावू नका। तुला काय सांगितलं होतं मी? स्वानंदी मला इथे नकोय, तिला गावी घेऊन जायचं। केलंस तू? केलंस? चाखरगावचे सुप्रसिद्ध सरपंच अवस्था बघा। सरपंच शेवटचं सांगते, आता काही ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे, त्यामुळे गपचूप मला मदत करायची। कसंही कर, कसंही कन्व्हिन्स कर आणि स्वानंदीला इथून घेऊन जा। स्वानंदी मला माझ्या डोळ्यांसमोर नकोय, कळलं? आणखीन एक गोष्ट, आणखी एका कामासाठी मदत हवी मला तुझी। हवं ते काम करतो, हवं तो डोकं ठेवतो पायावर, पण ही पोलिसांची लपडी मागे लावू नका, अख्खी कारकीर्द बरबाद होईल माझी। गुड। तो मी नव्हतो, नाही त्या रात्री मी काय बी केलं नाही। म्हणजे म्हणजे मी तुला बघितलं होतं, पण तो 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 माणूस मी नव्हतो। कोण आहे? कोण आहे? सोडा मला, सोडा मला, सोडा मला। कोण आहे? कोण? स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी मी आहे, जेसी। शांत हो। अगं कोणीच नाहीये रूम मध्ये, तू सेफ आहेस इकडे खूप। जेसी, माझ्यासोबत एक काय घडतंय, का घडतंय ना मला काही बी कळत नाहीये, पण माझं मन बोलतंय माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलंय। सरपंचही मगाशी म्हणत होता, स्वानंदी मला माफ कर, मी काही बी केलं नाही, तू तुझी कंप्लेंट परत घे। काहीतरी घडलंय जेसी। अगं पण काय घडलंय मला कसं कळणार आहे? त्या पार्टी नंतर ना सगळंच बदललंय अगं, सगळंच विचित्र घडतंय।
काय करावं काय नाही करावं काही बी कळत नाही जेसी. शांत शांत हो तू, शांत हो आधी. स्वानंदी, ते पार्टीचं सोड. तू आता तुझ्या आजच्या प्रॉब्लेम कडे फोकस कर. तुला तो ड्रेस शिवायचा आहे ना? हा शिवायचं आहे ना. हे बघ, तुझ्या ऑफिस मधून आणलेलं फॅब्रिक घेऊन आले मी आत्ताच. हा सरपंच का कॉल करतोय तुला? ह्याच्यात ना हॅलो हॅलो स्वानंदे. काय काम आहे तुझं आता स्वानंदीकडे? ताबडतोब स्वानंदीला फोन दे, मला लय महत्वाचं बोलायचं आहे. बोला. हॅलो स्वानंदे, त्या दिवशी रात्री पार्टीमध्ये काय घडलं होतं हे जाणून घ्यायचं असेल ना तर अर्जंटमध्ये बाहेर ये. मी इथं हॉस्टेलच्या बाहेर तुझी वाट बघतोय. हा आले. हा लगेच ये. काय झालं? काय म्हणत होता तू? मला जायला पाहिजे, लई इम्पॉर्टंट आहे. अगं कुठे? मी आले. कुठे चाललीस तू स्वानंदी? आत्ता गेम सुरू करायला हवा. पण संचिता मॅम, प्लॅन काय आहे? स्वानंदी मशीनच्या जीवावर खूप उडतीये, काहीतरी बंदोबस्त करायला हवाय. पण मॅम, त्या मशीनचा उपयोग काय आहे? तिला काम तर मिळायला हवं, नाही तर इतकी महागडी मशीन घेऊन करणार काय? तर रफू. तिला काम मिळालंय असावरी. तुला म्हणाले होते ना शिखा, माझी मैत्रीण नमिता, तिच्या वेडिंगचा लेहंगा ही स्वानंदी शिवतीये. आणि तो लेहंगा शिवणं साधी गोष्ट नाहीये. खूप मोठी ऑर्डर आहे स्वानंदीसाठी, आणि महाग सुद्धा. त्या नमिताचं काय? तिच्या मनात आलं तर पर्स उघडेल आणि ओतेल हिच्यावर पैसे, आणि तेच नकोय मला. नकोय तेच. लायकी आहे का ह्या स्वानंदीची? लेहंगा शिवतीये. काही नाही हो मॅडम, ह्या गावठीने ना गोड गोड बोलून, डोळ्यात पाणी आणून, आपली दुःखभरी कहाणी सांगून पदरात पाडून घेतलं असणार हे काम. आता इरवी हिला कोण काम देते? ते काही असू दे, आहे ना तिच्याकडे काम आता. पण मॅडम, ती मैत्रीण आहे ना तुमची, तुम्हीच म्हणालात जिचं काम मिळालंय गावठीला. हो मग हिच्याविषयी काही बाई सांगा आणि हिच्याकडून काम काढून घ्या ना. सोपं आहे हे. हो. तुला काय वाटलं शिखा, हा विचार मी केला नसेल? लॉंग टर्मचा उपाय नाहीये. आपल्याला असं काहीतरी करायला हवंय की स्वानंदीचं कायमचं नुकसान झालं पाहिजे. कायमचं. पण मग काय करायचं मॅम? आता आपण हिचं मशीन तर गायब करू शकत नाही ना. त्याचा काय उपाय आपल्याकडे? काय म्हणालीस तू? बोल. आपण हिचं मशीन तर गायब करू शकत नाही ना. वा शिखा, गुड. माझ्या बरोबर राहून चांगलंच शिकलीस तू. हो का? मशीनच गायब करायचंय. सिरियसली? हो. आणि मशीन फक्त गायब नाही करायचं, विकून टाकायचं. आणि आलेल्या पैशातून तुम्ही पार्टी करा. सॉलिड मॅम, सॉलिड. आता बसू दे तिला मशीनचे हप्ते भरत. खाया पिया कुछ नहीं और गिलास थोड़ा 12 ना. सॉलिड मॅम, सॉलिड. एक थांब ग,
पण एक लोचा आहे. आता काय, ती गावठी गेलीये खोलीतनं बाहेर, पण त्या पांढऱ्या पालीचं काय करायचं? ती गेल्याशिवाय आपल्याला मशीन गायब करता येणार नाही. डोंट वरी शिखा, जेस्सी पण जाईल. कशी? 1 2 3. सरपंच बाहेर या. अहो हॉस्टेलची लाईट गेली आहे, या. अहो या की. अरे यार, ह्या लाईटला काय झालं आता? अशी कशी अचानक गेली? वॉर्डन मॅम कुठे असतील? त्यांना कसं शोधू मी? या लवकर, पटकन मशीन उचलूया आणि निघूया. हो. मशीन कुठे? इथेच असते ना शिखा. मॅम, मी स्वानंदी आहे ना, आपल्या नेहमी एक पाऊल पुढे असते. बरोबर टाइमावर गायब केली हिने मशीन. शिट! सरपंच, खरं खरं मला सांगा, काय घडलं? आत्ताच तुम्ही मला फोनवर म्हणालात ना की पार्टीमध्ये काय घडलं होतं हे तुम्हाला माहितीये, आणि मगाशी पण तुम्ही मला भेटला तेव्हा तुम्ही म्हणत होता की स्वानंदे कंप्लेंट मागं घे. मी काही बी केलं नाही. अहो मी तुमची कंप्लेंट केलीच नाही, मग पोलिसांनी तुम्हाला अटक का केली? हे जरा दम खाशील का? मग मी बोलन ना. बोला. हे बघ स्वानंदे, त्या दिवशी पार्टीत तुझ्यासोबत नेमकं काय घडलं हे मला माहित नाही. पण तुझ्या आजूबाजूचे सगळे लोक लय डेंजर आहेत, एवढं कन्फर्म. म्हणजे तू गावाला चल. हे बघ, तुला तुझ्या तायडीचं लगीन करायचंय ना? नाही, इथे अडकलीस ना तर सगळं बोंबलल. हवं तर माझे पैसे देऊ नको, ते द्यायचे म्हणून मुंबईत आली होतीस ना. नको नको देऊ, गेली ते सोडले मी. पण तू गावाला चल. अहो सरपंच, तुम्ही काय बोलताय? तुमचा एक बी शब्द मला कळना झालाय. कन्फ्युज होऊ नको. मुद्दा काय? इथले लोक चांगले नाहीत. ही मुंबई जितकी मोठी आहे ना, त्याहून मोठी इथल्या लोकांची स्वप्न आहेत, आणि ती स्वप्न पूर्ण करायला ही लोक कोणाला बी चिरडाया कमी करायची नाही. अगं तू भरडली जाशील. ऐक ऐक स्वानंदे, तुझ्यासोबत जे काही झालंय ना ते विसरून जा. कोणाच्या ध्यानात नाही येणार. अहो सरपंच, केव्हापासून मी तुम्हाला हेच विचारतीये की नेमकं काय घडलंय? काय विसरून जाऊ? काय चिरडणं बिरडणं काय बोलताय तुम्ही? अहो काय घडलं होतं त्या दिवशी पार्टीमध्ये? कोण? उंदीर! उंदीर! अरे यार, ह्या पोरी कुठे आला इथून? तर बाहेर कसं पडायचं? अहो सरपंच, अहो या की. कोण बोंबलतंय? अहो कुणी बी नाहीये, हॉस्टेलची लाईट गेलीये. अहो या. बघल मला. कोणी बघणार नाही. मला खरं खरं सांगा, त्या दिवशी पार्टीमध्ये रात्री काय घडलं होतं? मला माहितीये, तुम्हाला काहीतरी त्यातलं माहितीये. अलीकडं मला सारखं जाणवतंय माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलंय. पण काय घडलंय याचा काहीच अंदाज लागत नाहीये. मान्य आहे आतापर्यंत आपले संबंध फार काही चांगले नव्हते. हो, पण आपण शेवटी एका गावचे ना. आपण एकमेकांना मदत नाही करणार तर कोण करणार?
सरपंच सांगा की हो त्या दिवशी काय घडलं होतं. हो विचार करून करून नुसतं डोसकं फुटायची वेळ आली आहे. गप्प बसशील का? हे बघ स्वानंदी, तुला आज ना उद्या गावाला यावंच लागेल, दुसरा पर्यायच नाहीये. फक्त येळ हातातून जायच्या आधी ये म्हणजे झालं. येतो. हो सरपंच सरपंच. काय चाललंय? काय चाललंय इकडे? मॅम 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 मी काय विचारते, काय चाललंय सगळं? मी सांगते ना मॅम, ह्या नक्कीच आमच्या रूम मध्ये ना स्वानंदीला त्रास द्यायला आले असतील, नाहीतर काहीतरी खुरापती करायला. हो ना शिखा? काय विचारते जेसी? उत्तर देणार आहेस? शिखा, खरं बोलणार आहेस का? का आली होतीस आमच्या रूम मध्ये? बोल. काय विचारते जेसी? उत्तर दे, उत्तर दे, नाही तर सगळ्यांना हॉस्टेलच्या बाहेर काढणार मी. नाही मॅडम, तसं नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ऍक्च्युली बाहेर उंदीर होता, तर काळोखात आम्ही या खोलीत कशा घुसलो आम्हाला कळलंच नाही. हो ना? हो. खोटं बोलतेस तू शिखा. खरं बोल, तू आमच्या रूम मध्ये का आली होतीस ते बोल. अगं मला उत्तर हवंय, नाही तर आत्ताच्या आता हॉस्टेलच्या बाहेर काढीन सगळ्यांना. मनोज. मॅडम ऐका ना, आम्ही मुद्दाम नव्हतो आलो. ऍक्च्युली हा सगळा प्लॅन संचिता मॅडम आणि शिखाचा होता. त्यांना स्वानंदीचं मशीन चोरायचं होतं मॅडम. पण इथे मशीनच सापडलं नाही आणि या सगळ्या उंदीर उंदीर करत आल्या, म्हणून हा सगळा गोंधळ झाला मॅडम. शिखा आणि संचिता, आत्ताच्या आता हॉस्टेलमध्ये बाहेर नाव. मॅडम मॅडम ओ खरंच आम्ही काहीच केलं नाहीये. ओ बाहेर खरंच उंदीर होता, म्हणून आम्ही इकडे चुकून आत आलो. आणि मॅडम ही तर नव्हतीच माझ्यासोबत. मी आणि संचिता मॅम एकत्र होतो. खोटं बोलते शिखा. मला खरं काय ते सांगणार आहेस? आत्ताच्या आता तुम्हाला दोघींना बाहेर काढी ना, हॉस्टेलच्या बाहेर. मॅडम मी पाया पडते, तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावर. सॉरी मॅम, मॅम चूक झाली आमच्याकडून. पुन्हा नाही होणार असं. सॉरी मॅडम, आम्हाला हॉस्टेलच्या बाहेर नका काढू प्लीज. शिक्षा तर तुम्हाला मिळणारच. तुम्हाला हॉस्टेल सोडून जावंच लागेल. निघा. मॅडम हो जाऊ द्या ना, कशाला उगाच. माफ करा त्यांना प्लीज. स्वानंदी सांगते म्हणून तुम्हाला माफ करते, पण आज रात्री तुम्ही हॉस्टेलच्या बाहेरच राहायचं. 1 मिनिट. जाण्याआधी झालेल्या प्रकाराबद्दल स्वानंदीची माफी मागायची. हो आत्ताच्या आत्ता. सॉरी स्वानंदी. शिखा
सॉरी स्वानंदी. तुला आलेलं टेन्शन योग्य होतं. बरं झालं आपण मशीन माझ्या रूम मध्ये नेऊन ठेवली. आता ती तिथेच राहू दे. तू माझ्या रूम मध्ये बसून काम कर. चल. इथे तू बिंदास काम करू शकते. मॅडम पण मी रात्रभर जागून या मशीनवर तुमच्या खोलीत काम केलं ना तर तुम्हाला त्रास होईल. मशीनच्या आवाजाने झोप नाही लागणार तुम्हाला. माझ्या झोपेची अजिबात काळजी करू नको. तसंही हल्ली मला रात्रीची जास्त झोप लागतच नाही. अधूनमधून जाग येतेच. एवढ्या मुलींची जबाबदारी आहे माझ्यावर. त्यांना काही वाटत असलं तरी माझ्यासाठी त्या माझ्या मुलीच आहेत ना. खरं सांगू यांच्या काळजीनेच माझी झोप उडलीये. तू तुझं काम कर. मॅडम तुमची काही हरकत नसेल तर एक प्रश्न विचारू का? विचार. परवानगी कशाला मागतीयस? नक्की ना, म्हणजे राग नाही ना येणार तुम्हाला? आता विचारतेस का पटकन? तुम्हाला कधी लग्न करावं, आपलं घरदार असावं, आपलं मूलबाळ असावं असं नाही का कधी वाटलं?